नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या राजे जुर्म या चॅनलवर. जिथे आम्ही तुम्हाला दरवेळी एक नवीन आणि थरारक खरी गुन्ह्याची कहाणी सांगतो. जर तुम्हाला आमच्यासोबत या रोमांचक प्रवासात सामील व्हायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून आमची प्रत्येक स्टोरी तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचेल. मित्रांनो, आजची ही स्टोरी आहे लखनौमधील एका धक्कादायक खुनाची, ज्यामागे आहे एका कुटुंबातील लालसा, विश्वासघात आणि पापाचा काळा इतिहास. ही कथा आहे फारुख नावाच्या माणसाची आणि त्याच्या मुलाची. त्याच्या लालसेनं आणि शरीरसुखाच्या इच्छेनं एक कुटुंब उद्ध्वस्त केलं आणि एक तरुणीची, जिचं नाव आहे नाझी, जी या घटनेत शिकारी ठरली. तर चला या स्टोरीचं गडद गर्तेत डोकावून पाहूया. फारुख वय वर्ष 60, मूळचा उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यातील रहिवासी. त्याचं लग्न नाझनीन या मुलीशी झालं होतं. नाझनीन ही अलाहाबाद जिल्ह्यातील बुल्लन नावाच्या माणसाची मुलगी होती. या लग्नातून त्यांना 5 मुलं झाली, ज्यांची नावं सोहिल, शमीम, आदिल, गुड्डू आणि उमर. पण फारुखचं चरित्र कधीच चांगलं नव्हतं. तो लपंड स्वभावाचा माणूस होता. सुंदर स्त्री दिसली की त्याच्या डोळ्यात लालसा यायची. लग्नानंतरही त्यानं आपली ही वाईट सवय सोडली नव्हती. नाझनीन त्याच्या वागण्याला तिटकारा करत होती. ती त्याला अनेकदा विरोध करायची, पण फारुखने तिला मारहाण करायला चालू केली होती. दोघांमध्ये नेहमीच भांडण व्हायची. 1994 मध्ये एक संशयास्पद घटनेनं नाझनीनचा मृत्यू झाला. ती जळून मेली आणि लोकांनी संशय फारुखवर नेला. पण ठोस पुराव्याअभावी आणि भीतीमुळे कुणीही पुढं आलं नाही. पोलिसांना ही बाब कळाली, पण नाझनीननं जामिनीत 2 गज खाली खणून पुरली होती आणि तिचा मृत्यूही तिथंच दफन झाला होता. नाझनीन मेल्यानंतर फारुख मुलांचा विचार केला नाही. त्याला फक्त स्वतःच्या इच्छांची चिंता होती. अवघे 2 महिन्यात त्याने दुसरं लग्न करण्याचा प्रयत्न केला आणि ते यशस्वी देखील केलं. लखनौच्या खुशबूशी त्यानं दुसरं लग्न केलं. खुशबू सोबत तो प्रतापगड सोडून लखनौला राहायला आला. त्यानं आपल्या 5 मुलाला आणि खुशबूला घेऊन एक छोटी सायकल दुरुस्तीचं दुकान सुरू केलं. खुशबूला 2 मुलं झाली, बेला आणि अनवर. सुरुवातीचे 2-3 वर्ष तो आनंदाने प्रामाणिक राहिला, पण त्यानंतर रक्तात पुन्हा बेईमानी तिचे किडे उडवू लागले. खुशबू त्याला नकोशी वाटायला लागली. त्याच्या नजरेत आता फातिमा आली. फातिमा ही एक विवाहित स्त्री होती. तिचा नवरा इसाक हा होता आणि तिला 5 मुलं होती: फरजाना, त्रिया, नाझी आणि मुन्ना आणि हमीद. ती आपल्या कुटुंबासह लखनौच्या मक्कागंज मोहल्ल्यात राहत होती. 7 मुलांचा बाप असलेला फारुख 5 मुलांची आई असलेली फातिमा इतकी आवडली होती की दोघं एकमेकांवर वेडे झाले होते. त्यांचं प्रेम लखनौच्या काही भागात चर्चेचा विषय बनला होता. फातिमाच्या आयुष्यात आल्यावर खुशबूला फारुखचं वागणं खटकायला लागलं. जेव्हा फातिमाचं प्रेम शिंगेला पोचलं तेव्हा खुशबू त्याच्या डोळ्यात खुपायला लागली. तिला सोडायच्या हेतूने त्यानं तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार चालू केले. तिला शिवाय द्यायचा, मारहाण करायचा. घर खर्चासाठी पैसे देणं त्यानं बंद केलं होतं आणि परवानगीशिवाय घराबाहेर पडण्यास त्यानं तिला मनाई केली होती. खुशबू किती काळ हे सगळं सहन करणार होती? जेव्हा तिची सहनशीलता संपली तेव्हा तिची जीभ ही कात्रीसारखी चालायला लागली. पण याचा परिणाम असा झाला की फारुखने तिच्यावरती अत्याचार वाढवले. खुशबू आता फारुख आणि फातिमांच्या प्रेमाच्या मध्ये आली होती आणि हे सगळं प्रकरण तिला माहिती झालं होतं. तिने त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला, पण फारुखने तिला घराबाहेर आणि आयुष्यातून हकालपट्टी करून टाकलं. खुशबू, माझ्या हृदय आणि घरातून आता तुझी जागा नाही, असं म्हणून 2 मुलांसह तिला ते घर सोडण्यास त्यानं भाग पाडलं. असं म्हणत त्यानं तिला हाकलून लावलं. खुशबूना तुटलेल्या मनाने घर सोडून निघून गेली आणि तिने परा पोलीस स्टेशन जवळच्या काशीराम कॉलनीजवळ एका खोलीत तिनं स्वतःचं घर घेऊन भाड्यानं तिथं राहायला लागली. आपल्या मुलांसह तिथे राहायला ती लागल्यानंतर तिने स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी काही प्रयत्न सुरू केले. खुशबू निघून गेल्यानंतर फारुख आणि फातिमा प्रेम आता मोकळं झालं होतं, पण अचानक त्यांच्या प्रेमकहाणीत गंभीर होणं लागलं. एके दिवशी फातिमाचा नवरा जमीर याचा खून झाला. या खुनाचा फारुख आणि फातिमावर संशय होता, पण पोलिसांना पुरावे मिळाले नाही. जमीरच्या मृत्यूचं रहस्यही नाझनीनच्या मृत्यूच्या रहस्याप्रमाणेच गुलदस्त्यात राहिलं. आता फारुख आणि फातिमाच्या एकत्र येण्याचा मार्ग मोकळा झाला होता. जमीर याच्या खुनाचा तपास थंड पडताच त्यांनी लग्नही केलं. फातिमाकडे स्वतःचं घर होतं, म्हणून फारुख आपल्या 5 मुलांना घेऊन त्याच्या घरी राहायला गेला. 2020 साल तेव्हा उजळलं होतं. फारुखच्या मुलांनी फातिमाला आई म्हणून स्वीकारलं आणि फातिमाच्या मुलांनी फारुखला बाप म्हणून मान्य केलं होतं.
या लग्नातून फातिमाला 3 मुलं झाली, फरहान, अझीम आणि नासिर. आता एकूण मुलांची संख्या 13 झाली होती. जर खुशबू आपली मुलं घेऊन गेली नसली तर त्यांची संख्या 15 झाली. कुटुंब मोठं आणि जटिल झालं होतं. 2010 पर्यंत मुलं मोठी होऊ लागली होती. उमर वय वर्ष 20 आणि नाझीचं वय वर्ष 18. हे दोघं सावत्र बहीण-भाऊ होते. ते एकत्र घरात राहायचे. एकाच चुलीवर शिजवलेलं अन्न खायचे. पण मोठं होताना त्यांचं एकमेकांबद्दलचं वागणं बदलायला लागलं. घरातलं वातावरण खराब होतं, आई-वडिलांचं चरित्र लंपट होतं आणि हेच रंग मुलांवरही चढला होता. उमर नाझी यांच्यातील नातं आग आणि गवतासारखं होतं. लालसेनं त्याच्या मनात घर केलं. उमरने मर्यादित राहून नाझीला आपलंसं करायचा प्रयत्न सुरू केला. तो उघडपणे पुढे येत नव्हता, कारण त्याला घरातून आणि समाजातून टीका होणार याची भीती होती. पण त्याला वाटलं की नाझीलाही त्याच्याबद्दल प्रेम असेल, तर तरीही पुढे तो आला नाही. नाझीचा उमरच्या मनातलं कळत होतं. खरं तर तिच्या मनात ही पुरुषाच्या सहवासाची आस होती. तिला उमरचा पुरुषी स्वभाव आवडला होता, पण नात्याच्या मर्यादेमुळे ती भावना दाबून ठेवत होती. पण एका उष्ण रात्री छतावर झोपलेल्या नाझीच्या देहाला पाहून उमरने त्याच्या इच्छावरती नियंत्रण ठेवलं नाही. त्याने नाझीला उठवलं. दोघे एकमेकांवर रसरसल्या डोळ्यांनी पाहायला लागले. पाहता पाहता दोघे घट्ट-मिठी विलीन झाले आणि कामक्रीडा करायला चालू केली. नाझी ही त्याच्या प्रेमात इतकी वाहून गेली होती की ती त्याच्या हातात शरण गेली. प्रत्येक प्रकारचे कवायती त्यांनी त्यावेळेस केले आणि शरीराची भूक आणि मनातलं लालसेचा वादळ शांत झाल्यावर ते दोघेही वेगळे झाले. पण नाझीला अजून आनंद हवा होता. अधोगतीचा मार्ग फारसा निसरडा असतो. आता घसरलेले की थांबणं हे दोन्ही पण कठीणच होतं. त्यामुळे नाझी आणि उमराचं हे नातं सुरूच राहिलं. घरात गर्दी असायची म्हणून मध्यरात्री नाझी उशी चादर घेऊन गादी घेऊन छतावर जायची. 5 मिनिटांनी उमरही तिथे पोहोचायचा आणि दोघे एकमेकांच्या शरीराचा आनंद उठल्यानंतर मग रात्री परत खाली येऊन ते त्यांच्या त्यांच्या जागी झोपायची. फारुख हा माणूस हुशार होता. झोपेतही थोडासा आवाज झाला की त्याची झोप उडायची. त्याने एकदा दोनदा नाझी आणि उमरला छतावर जाताना पाहिलं. त्यांच्या मनातल्या शंका त्याला त्याच्या निर्माण झाली. काहीतरी काळं-वेरं इथं चाललंय असं त्याला वाटल्यानंतर त्यानं त्यांच्यावर नजर ठेवायला चालू केली. एका रात्री त्यानं ठरवलं की दोघांना रंगेहात पकडायचं. तो रात्री जागा झाला. दोघांना नजर ठेवायला लागला. नेहमीप्रमाणेच नाझीला छतावर गेल्यावरती मग त्याच्या मागं उमरही गुपचूप मागे गेला. फारुख काही वेळ खाटावर पडून राहिला. तेव्हा त्याला वाटलं की आता दोघांही व्यक्ती आपल्या कृत्यात गुंतले असतील, तेव्हा छापा टाकावा. तेव्हा तो हळूच उठला आणि जिन्याने वर चढत गेला. त्याचा अंदाज खरा ठरला. पूर्ण चंद्राच्या प्रकाशात नाझीचं आणि उमरचं एकमेकांसोबत गुंतलेलं होतं. चांदणं इतकं स्वच्छ होतं की सर्व काही स्पष्ट दिसत होतं. फारुखचं लक्ष उमरवर नव्हतं, तर नाझीच्या उघड्या शरीरावरती होतं. 18 वर्षाच्या त्या तरुण देहाला पाहून तो विसरला की ती त्याची सावत्र मुलगी आहे. त्याच्या मनात लालसा जागृत झाली. ते दोघांच्या डोक्यावरती जाऊन नंतर उभा राहिला. त्याची सावली पाहून नाझीन आणि उमर दचकले. त्यांनी मागे वळून पाहिलं आणि फारुखला पाहिलं तर पूर्ण जण हादरून गेले. उमर लगेचच लुंगी गुंडाळली तर नाझी भीतीने थरथरत कापत तिथंच उभं राहिली. फारुख उमरवर ओरडला, "जर तुझ्या तरुणपणावर नियंत्रण तुझं होत नव्हतं तर सांगायचं होतंस. तुझं लग्न दुसऱ्या कोणाशी तर लावून दिलं असतं. पण तू आपल्याच बहिणीवर वाईट नजर ठेवतोस." मग तो नाझनीकडे वळला. "आधी ना तिच्याशी निपटतो आणि मग तुला बघतो" म्हटल्यानंतर उमरने संधी साधून तिथून पळ काढला. नाझी मात्र तिथंच उभी होती. भीतीने थरथरत कापत थांबली होती. फारुखच्या मनात आता पाप जागरण झालं होतं. त्याने नाझनीला म्हटलं, "काय म्हणावं, तू कमाल आहेस." त्याने तिच्या शरीरावर हात लावला. नाझनीला जाग आली आणि तिनं तिचा हात झटकला. पण फारुखने तिला धमकावलं, "गप्प उभी राहा, नाहीतर तुझं तुकडं करून इथं सोडेन." त्याने तिला गादीवर झोपवलं आणि तिच्यावर बलात्कार केला. पूर्ण समाधान झाल्यावर तो तिला म्हणाला, "त्याबद्दल कोणालाही काही बोलायचं नाही, नाहीतर खैर नाही." नाझीने भीतीपोटी गप्प राहायला पसंत केलं. या घटनेनंतर नाझी, उमर आणि फारुख दोघांमध्येही खेळणं बंद गेली. उमरला आपल्या वडिलांच्या संबंधाची माहिती झाली, पण नाझनीनं म्हणाली की जर मला या घरात राहायचं असेल तर बाबांची इच्छा पूर्ण करायला हवी. उमरला हे मान्य नव्हतं आणि फारुखलाही आपलं भवलं बनवून घ्यायचं नव्हतं. दोघांनीही नाझीर हक्क गाजवण्याची स्पर्धा चालू झाली होती. शेवटी नाझीने उमरची बाजू घेतली आणि कारण तिला आपल्या आईच्या नवऱ्याचे संबंध ठेवून सावत्र आई बनायचं नव्हतं, म्हणून उमर तिला पत्नी म्हणून स्वीकारायला तयार होता. पण फारुखला नकार देणं म्हणजे पाण्यात राहून मगरी शिवेर घेण्यासारखं होतं. म्हणून 19 जुलै 2012 रोजी उमर आणि नाझीचं घर सोडलं. कोर्टात त्यांनी लग्न केलं आणि लग्नानंतर शहराबाहेर गेले. काही दिवस मधुचंद्राचं रात्र तिने उबगल्यानंतर 2-3 महिन्यांनी तिने
लखनौला परत आले. उमरला इलेक्ट्रॉनिक्सचं काम करायची संधी भेटली, त्यामुळे तो तिथं दुकानं काढून तिथं काम करायला चालू केलं आणि दोघे नवीन आयुष्यात जगायला लागले. पण फारुख थांबणारा नव्हता. त्याने पुन्हा नाझीला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याने उमर आणि नाझनीसमोर आपली चूक मान्य केली आणि त्यांना नातं स्वीकारल्यासारखं दाखवलं. उमर त्याच्या विश्वासात आला आणि फारुखने त्याला जयपूरच्या जास्त पैसे देऊन कामासाठी जाण्यासाठी तिथं सांगितलं. उमर गेल्यावर फारुखने नाझीच्या कानात उमर विरुद्ध घरजोडी करायला चालू केली. नाझी त्याच्या बोलण्यात भावकली आणि पुन्हा फारुखच्या हाती लागली. त्याने तिला घरी आणलं. उमरच्या मित्रांनी ही बातमी त्याला कळाली. तो लखनौला परत आला आणि नाझींना मारहाण करायला चालू केलं. मारहाण झाल्यानंतर त्याला कळाले की नाझनीनचं असं काही तर ह्याच्यासोबत परत लफडं चालू झाले, त्यामुळे त्याने तिला घटस्फोट देऊन टाकला. 7 ऑगस्ट 2014 रोजी पुन्हा लखनौला तो आल्यानंतर नाझीला घरातून हाकलण्यात लावायचा प्रयत्न तो करायला चालू केला. पण फारुखने तिला त्याची बाजू घेतली आणि उमरला अपमानित करून घराबाहेर काढला. 9 ऑगस्ट 2000 दुपारी रात्री परत तो आला. त्याने घरावर नजर ठेवली. फारुख मशिदीत नमाज पडायला गेला होता तेव्हा उमर घरात शिरला. नाझनीन त्याला पाहून घाबरली. तो परत का आलास असं ती तिला ओरडली. उमरने तिला शिव्या दिल्या, मारहाण करायला चालू केली. नाझीनेही प्रत्युत्तर देण्यासाठी बेलन उचललं, पण उमरने जवळच पडलेला मसाल्याचा दगड उचलला आणि तिच्या डोक्यात मारला. नाझनीनचं डोकं फुटलं आणि खाली ती कोसळली आणि तडफडत तिथंच ती मरून गेली. उमरने फारुखलाही मारायचं ठरवलं होतं, पण रक्ताने नाझीचा मृत्यू पाहून त्याला घाबरगुंडी बसली आणि तो तिथून पळून गेला. फारुख जेव्हा घरी परतला तेव्हा नाझीचा मृतदेह पाहून आरडाओरडा करायला चालू केला. शेजाऱ्यांनी उमरला घरात येताना पाहिलं होतं आणि फारुखने हसनगंज पोलीस स्टेशनमध्ये उमर विरुद्ध तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी उमरला सायंकाळी अटक केली. चौकशीत त्यानं खून केल्याचं कबूल केलं आणि फारुख आणि नाझीच्या संबंधाचा त्यानं तिथं खुलासा केला. पण फारुखने हा आरोप फेटाळला. ते उमरची कल्पना असल्याचं त्यानं सांगितलं. 10 ऑगस्ट 2014 रोजी उमर कोर्टात हजर केला आणि त्याला जेलमध्ये धाडलं. इथे ही कथा संपते आणि लालसा आणि विश्वासघाताने कुटुंब कसं उद्ध्वस्त होतं हे इथं दिसतं. मित्रांनो, लालसा ही अशी आग आहे जी स्वतःला आणि इतरांना जळून खाक करते. कुटुंबात विश्वास आणि मर्यादा ठेवा, नाही तर विनाश हा अटळ आहे. धन्यवाद.